Yes, good morning to all of you. Okay, so uh, yesterday's lecture, which was last topic? Okay, period of conical pendulum. आपण घेऊन घेतला पूर्ण. Okay, now we are going to start the new concept, that is vertical circular motion. Okay, vertical circular motion means, suppose if stone is tied to the end of the string and it is revolved in a vertical plane, then that motion is vertical circular motion. Means if circular motion takes place in vertical plane, then it is vertical circular motion. Right? Example, best example, giant wheel. Okay, so giant wheel is the example of vertical circular motion. And जर आपण जायंट व्हीलमध्ये बसलो तर जेव्हा लोएस्ट पोझिशनकडनं आपण हायेस्ट पोझिशनकडे जातो, स्पीड इन्क्रीज होतो का डिक्रीज होतो? परत बघा, लोएस्टकडनं आपण गेलो हायेस्टकडे, काय झाला? स्पीड डिक्रीज झाला, बरोबर आहे ना? आता हायेस्ट पोझिशनकडनं लोएस्ट पोझिशनकडे आलो, काय झाला? इन्क्रीज झाला. म्हणजे इथं स्पीड कंटिन्युअसली काय करतोय बरं? चेंज होतोय, व्हेरी करतोय. म्हणजे ही कोणती मोशन आहे? UCM आहे की नॉन UCM आहे? नॉन UCM आहे. आलं का लक्षात? मग अशा नॉन UCM व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे आपल्याला काही डेरिवेशन्स बघायचे आहेत. त्याच्यामध्ये एक अलॉंग द स्ट्रिंग टेन्शन काय असणार आहे ॲट डिफरंट पोझिशन, आणि ॲट डिफरंट पोझिशन लिनियर व्हेलॉसिटी काय असणार आहे. ओके, तर अशा आपल्याला हे डेरिवेशन डिराईव्ह करायचे आहेत. पण त्याच्या आधी हेडिंग द्या, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन. वर्टिकल सर्क्युलर मोशन. लिहा बरं, द सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल, द सर्क्युलर मोशन ऑफ पार्टिकल in the vertical plane, in vertical plane is called as vertical circular motion, is called as vertical circular motion. एग्जाम्पल लिया, जायंट व्हील, जायंट व्हील. ओके, आता बघा आपण डायग्रॅमने समजून घेऊया. ही सपोज व्हर्टिकल सर्क्युलर मोशन आहे. व्हर्टिकल सर्क्युलर मोशनच्या आपण 3 पोझिशन कोणत्या कोणत्या आपण त्यांना नावं देणार आहोत बघा. ओके, हा सेंटर आहे. ही जी पोझिशन आहे हिला म्हणणार लोएस्ट पोझिशन. ही जी पोझिशन आहे हिला म्हणणार हायेस्ट पोझिशन. आणि ही जी काय मिडल पोझिशन असेल हिला काय म्हणणार? मिडल पोझिशन.
आलं का लक्षात? ओके. आता बघा, व्हेन दिस पार्टिकल गोज फ्रॉम लोएस्ट टू हायेस्ट पोझिशन, स्पीड काय होतं बरं? डिक्रीज होतो. अँड व्हेन इट ट्रॅव्हल्स फ्रॉम हायेस्ट टू लोएस्ट पोझिशन, इट स्पीड इन्क्रीजेस. म्हणजे ह्या डिरेक्शनने जर गेलं, स्पीड काय झाला बरं? डिक्रीज झाला. आणि जर हायेस्ट टू लोएस्ट आला तर स्पीड काय होतो बरं? इन्क्रीज होतो. आलं का लक्षात? मग लिहा बरं नेक्स्ट स्टेटमेंट. इन व्ही सी एम, आता वर्टिकल सर्क्युलर मोशनला आपण इन शॉर्ट व्ही सी एम म्हणूया, ठीक आहे? इन व्ही सी एम when particle moves from lowest to highest position, speed gradually decreases, and it becomes minimum at highest position. And when particle moves from highest to lowest position, speed gradually increases. And becomes maximum at lowest position. And thus VCM is what? Non-UCM. लिहून टाका स्टेटमेंट. Thus VCM is non-UCM. ओके. बरं, व्हाय इट हॅपन्स, असं का घडलं? आता ते पण लक्षात. ग्रॅव्हिटी. बघा, जेव्हा पार्टिकल लोएस्टकडनं हायेस्टकडे जात असतो तेव्हा ग्रॅव्हिटी काय करते बरं? अपोज करते. आलं का लक्षात? आणि ज्या वेळेस हायेस्टकडनं लोएस्टकडे येत असते तेव्हा ग्रॅव्हिटी काय करते बरं? म्हणजे ॲसिस्ट करते. अट्रॅक्ट नाही, ॲसिस्ट करते. आलं का लक्षात? म्हणजे लोएस्ट टू हायेस्ट ग्रॅव्हिटी अपोजेस द मोशन, अँड हायेस्ट टू लोएस्ट ग्रॅव्हिटी ॲसिस्ट द मोशन. म्हणून स्पीड आयदर इन्क्रीज होतो किंवा डिक्रीज होतो. आलं का लक्षात? ओके. म्हणजे एकदम सिम्पल आहे. आपण जरी एखादा ऑब्जेक्ट किंवा स्टोन किंवा बॉल असा वरती फेकला
ग्रॅव्हिटी अपोज करते म्हणून त्याचा स्पीड हळूहळू काय होतो बरं, डिक्रीज होतो. बरोबर आहे. आणि एका हायेस्ट पोझिशनला तो स्पीड 0 होतो. त्यानंतर काय येतं बरं ते ड्युरिंग द डाऊनवर्ड मोशन ग्रॅव्हिटी काय करते बरं, ॲसिस्ट करते म्हणून स्पीड काय होतो, इन्क्रीज होतो. आलं का लक्षात? म्हणजे काय, व्ही सी एम इज कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. लिहा बरं. व्ही सी एम इज कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. कंट्रोल्ड बाय ग्रॅव्हिटी. आलं का लक्षात? मग कसं कंट्रोल होतं हे तुम्हाला आता समजलं. डायग्राम काढून घ्या. हां येस. हां ओके. आता व्हर्टिकल सर्क्युलर मोशनचे आपल्याला वेगवेगळे डेरिवेशन तयार करायचे. त्याच्यापैकी आता आपण बघूया टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग. तर पहिला क्वेश्चन लिहा बरं. येस झाले. हां, ऑप्टेन द एक्सप्रेशन फॉर obtain the expression for tension along the string, tension along the string in VCM first at lowest position, second लिया at highest position, आणि थर्ड लिया मिडल पोझिशन. ओके. आता पहिलं स्टेटमेंट लिहा. हां येस. कन्सिडर हां येस येस
consider the object of mass m, tied at the end of string and is performing vertical circular motion with radius r, small r लिया, with radius r. बरं बघा, आपल्याला आता टेन्शनचा फॉर्म्युला तयार करायचा आहे. बघा, ही स्ट्रिंग आहे आणि ह्या स्ट्रिंगच्या एंडला हा ऑब्जेक्ट आपण टाय केलेला आहे. ओके, आणि ह्या स्ट्रिंगची लेंथ एल आहे म्हणजे रेडियस आर आहे. आर रेडियसने वर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म होत आहे. त्याच्यापैकी ही कोणती पोझिशन आहे? लोएस्ट पोझिशन आहे. आलं का लक्षात? बरं, आता या लोएस्ट पोझिशनला ऑब्जेक्ट जेव्हा इथं असेल तर कोणते कोणते ह्या ऑब्जेक्टवर फोर्सेस ॲक्ट होतील बरं? पहिलं काय असणार आहे? वेट एम जी, म्हणजे हे डब्ल्यू इज इक्वल्स टू एम जी. ओके, सेकंड काय असणार आहे बरं? टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग. बघा, हे एम जी, ही लोएस्ट पोझिशन आहे. बरं, आणि हे काय असणार आहे बरं? टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग. त्याला टी एल म्हणूया. का टी एल म्हटलेलं आहे? कारण ही लोएस्ट पोझिशन आहे म्हणून अलॉंग द स्ट्रिंग टेन्शन टी एल म्हटलं आपण. ओके, आता जेव्हा हा ऑब्जेक्ट लोएस्ट पोझिशनला असेल त्याच्या वेलॉसिटी व्ही एल असणार आहे. त्यालासुद्धा आपण नाव काय देऊ? व्ही एल, कारण प्रत्येक ठिकाणी स्पीड वेगवेगळा असणार आहे म्हणून आपण काय लिहिलं? व्ही एल. समजलं का? मग लिहा बरं, हेडिंग द्या ॲट लोएस्ट पोझिशन. ॲट लोएस्ट पोझिशन लिहा फर्स्ट. बरं, हेच नंबर लिहिला तरी चालेल. बरं, डब्ल्यू इक्वल्स टू काय बरं? एम जी. लिहा ॲट लोएस्ट पोझिशन, हेडिंग द्या. मग डब्ल्यू इक्वल्स टू एम जी. काय बरं? वेट ऑफ ऑब्जेक्ट इन द डाउनवर्ड डायरेक्शन. वेट ऑफ ऑब्जेक्ट इन द डाउनवर्ड डायरेक्शन. बरं, टी एल काय असणार आहे? हां, टी एल लिहा. टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग when object is at lowest position.
when object is at lowest position. बरं, थर्ड व्ही एल काय लिहिणार बरं? लिनियर स्पीड ॲट लोएस्ट पोझिशन. बरं, आता इकडे लक्ष द्या. बघा, ह्या सेंटरकडे नेट फोर्स किती ॲक्ट होणार बरं? नेट फोर्स ॲक्टिंग टुवर्ड द सेंटर 0. का 0? टेन्शन आणि वेट बॅलन्स करेल, मग तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणारच नाही. आलं का लक्षात? ओके, व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होणार नाही. आपल्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी कोणत्या फोर्सची गरज असते? कोणत्या सर्क्युलर मोशनसाठी? कोणता बरं? सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे टुवर्ड द सेंटर फोर्स लागला पाहिजे. म्हणजे नक्कीच टी एलची व्हॅल्यू एम जीपेक्षा काय असली पाहिजे? ग्रेटर असली पाहिजे. येतं आहे का लक्षात? मग टुवर्ड द सेंटर नेट फोर्स किती ॲक्ट होईल बरं? टी एल मायनस एम जी. आलं का लक्षात? टी एल मायनस एम जी हा नेट फोर्स ॲक्ट होणार आहे टुवर्ड द सेंटर, आणि तो काय प्रोव्हाइड करेल बरं? सेंट्रिपेटल फोर्स. आलं का लक्षात? लिहा, द नेट फोर्स TL minus mg, TL minus mg, which acts towards the center, must provide necessary centripetal force for VCM. ओके, मग आता आपण नेक्स्ट स्टेटमेंट काय असणार आहे? TL मायनस एम जी इज इक्वल्स टू काय लिहिणार बरं? सेंट्रिपेटल फोर्स. आता सेंट्रिपेटल फोर्सचा फॉर्म्युला काय येणार आहे? कोण सांगतं? mv² अपॉन, आता आपण इथं प्रिफिक्स एल देणार बरं का, mv² अपॉन आर. MR ओमेगा स्क्वेअर पण टाकू शकतो, ठीक आहे ना, पण आपण इथं VL घेतला, व्हीच्या फॉर्मॅटमध्ये टाकला. mg तिकडं गेला. TL इक्वल्स टू काय येणार सांगा बरं? mv² अपॉन आर प्लस mg. बघा, हे टेन्शन आलं अलॉंग द स्ट्रिंग इन किंवा ॲट लोएस्ट पोझिशन. लिहा, ओके.
समजलं का इथपर्यंत? आता बघा, हा जो ऑब्जेक्ट आहे अशा पद्धतीने व्हर्टिकल सर्क्युलर मोशन झाली आणि हा ऑब्जेक्ट सपोज आता कोणत्या पोझिशन आला रे इथं? हायेस्ट पोझिशनला आला. बरं, आपण पहिल्यांदा मिडल पण घेऊ शकतो बरं का, असं काही नाही आहे की नाही. कारण बऱ्याच वेळेस एक्झाममध्ये लोएस्ट आणि हायेस्ट पोझिशनचं विचारलं जातं, म्हणून मी पहिला सिक्वेन्स तो घेतला. हायेस्ट पोझिशनला स्ट्रिंगची पोझिशन अशी असणार आहे, येते आहे का लक्षात? मग ॲट हायेस्ट पोझिशन वेलॉसिटी सपोज व्ही एच आहे, ओके. टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग सपोज काय घेणार बरं? टी आणि प्रेफिक्स इथं एच लिहिणार. आणि ऑब्जेक्ट जेव्हा इथं असेल वेट पण ॲक्ट होणार आहे. कुठे ॲक्ट होणार आहे बरं? डाऊनवर्ड डिरेक्शनला. तर बघा, वेट ॲक्ट होणार आहे इन द डाऊनवर्ड डायरेक्शन. समजलं का? मग हेडिंग द्या ॲट हायेस्ट पोझिशन. बरं, लिहा बरं. ॲट हायेस्ट पोझिशन पहिला डब्ल्यू इक्वल्स टू एम जी, weight of object in the downward direction. W equals to mg, weight of object in the downward direction. झालं पहिलं. सेकंड काय बरं? टी एच काय लिहिणार बरं? वेन ऑब्जेक्ट इज ॲट हायेस्ट पोझिशन. लिहा टी एच. टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग when object is at highest position. आणि नेक्स्ट लिहा व्ही एच, लिनियर स्पीड ॲट हायेस्ट पोझिशन. बरं, आता मला तुम्ही सांगू शकतात इथं नेट फोर्स टुवर्ड द सेंटर किती ॲक्ट होतोय बरं? टी एच प्लस एम जी. बरोबर आहे का? हे बघा, सेंटरकडे नेट फोर्स टी एच प्लस एम जी ॲक्ट होईल. बरोबर आहे का? आणि तो रोल प्ले करेल सेंट्रिपेटल फोर्सचा. बरोबर आहे का? मग लिहा द नेट फोर्स टी एच प्लस एम जी which acts towards the center must provide necessary centripetal force for VCM. मग आता बघा, टी एच प्लस एम जी
is equals to centripetal force TH plus mg mv square अपॉन आर. एम जी तिकडे जाईल तर काय होईल सांगा बरं, मायनस होईल. टी एच इज इक्वल्स टू एम व्ही स्क्वेअर अपॉन आर मायनस एम जी. ओके, बरं. आता आपण पुढची पोझिशन कोणती घ्यायची आहे, मिडल पोझिशन. तुम्ही मिडल पोझिशन इथं घेऊ शकतात किंवा इथं घेऊ शकतात. ओके, तर बघा आपण जर कधी मिडल पोझिशन इथं घेतली, हे बघा ऑब्जेक्ट ह्या इथं मिडल पोझिशनला आला. मिडल पोझिशन. बरं, मिडल पोझिशनला असा ही स्ट्रिंग आली मिडल पोझिशनला, तर अलॉंग द स्ट्रिंग कोणतं टेन्शन राहणार आहे बरं, टी एम. टी एम इज द टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग. आलं का लक्षात. टी एम इज द टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग. बरं, आता इथं वेट ॲक्ट होईल, पण कुठे ॲक्ट होणार आहे माहिती आहे का, डाऊनवर्ड ॲक्ट होणार आहे. म्हणून त्या वेटचा काही विशेष रोल नाही आहे. वेट कुठे ॲक्ट होणार आहे, डाऊनवर्ड. इकडं कुठल्या प्रकारचा फोर्स नाही आहे. म्हणून आपण आता हे मिडल पोझिशनचं दाखवणार ना, वेटचं आपण मेन्शनच करणार नाही आहे. कारण इथं वेटचं मेन्शन का केलं, कारण ते अलॉंग द रेडियस होतं. इथं अलॉंग द रेडियस तर नाहीच किंवा कोणत्याही अँगल नाही आहे, डायरेक्ट कसं व्हर्टिकल डाऊनवर्ड आहे. व्हर्टिकल डाऊनवर्ड फोर्सचा ही जी काही रेडियल लाईन आहे त्याच्याशी काही एक संबंध नाही आहेत. फक्त आपण इथं काय लिहिणार, टी एम, आणि इथं काय असणार आहे बरं, वेलॉसिटी व्ही एम. व्ही एम. ओके, मग बघा आता आपण थर्ड पोझिशन घेणार आहोत, मिडल पोझिशन. आणि हा थर्ड ठेवण्याचा उद्देश तोच होता की आपण दोघांना एम जी कन्सिडर केलं. इथं एम जी लिहिलं तरी चालू शकतं थर्ड केसमध्ये, पण त्याचा सेंटरकडे ॲक्ट होण्याचा काही एक रोल नाही आहे. ठीक आहे, म्हणून आपण लिहिणार फक्त इथं फर्स्ट टी एम, आणि दुसरा काय लिहिणार, व्ही एम. लिहा बरं पहिल्यांदा टी एम. पहिले हेडिंग द्या, मिडल पोझिशन. टी एम. टेंशन along the string, टी एम लिया. टेंशन along the string, when object is at middle position. आणि नेक्स्ट लिहा व्ही एम, लिनियर स्पीड at middle position. बरं, आता इकडे लक्ष द्या.
हे जे टेन्शन टी एम आहे जे सेंटरकडे ॲक्ट होतं आहे त्यांनी डायरेक्टली कोणाचा रोल प्ले करायचा आहे? सेंट्रिपेटल फोर्सचा. मग लिहा द टेन्शन टी एम, द टेन्शन टी एम which acts towards the center must provide necessary centripetal force for VCM. बरं, मग आता काय लिहिणार डायरेक्टली? टी एम इक्वल्स टू सेंट्रिपेटल फोर्स, म्हणजे टी एम इक्वल्स टू काय बरं? एम व्ही स्क्वेअर अपॉन आर. आलं का लक्षात? ओके, लिहा. बरं, समजलं? टेन्शन वेगवेगळं असतं बघा, प्रत्येक ठिकाणी टेन्शन पण वेगवेगळं आहे आणि सेंट्रिपेटल फोर्स पण वेगळा आहे. हे प्रत्येक ठिकाणचा सेंट्रिपेटल फोर्स, कारण ही व्हीची व्हॅल्यू बदलणार आहे, म्हणजे टेन्शन पण वेगळं असणार आहे आणि सेंट्रिपेटल फोर्स पण वेगवेगळा असणार आहे इन व्ही सी एम. तसं यू सी एममध्ये काय होतं बरं? सेंट्रिपेटल फोर्स सारखाच होता प्रत्येक ठिकाणी, तो चेंज होत नव्हता कारण स्पीडच कॉन्स्टंट होता. आलं का लक्षात? आणि व्ही सी एम ही कंट्रोल केली जाते ग्रॅव्हिटी, म्हणून इथं काय काय आलं आहे बरं? एम जी आलं आहे. बरं, तर तिघं पोझिशनपैकी जर तुम्ही बघितलं तर टेन्शन हे सर्वात जास्ती आहे लोएस्ट पोझिशनला, प्लस एम जी दिसतं आहे का? आणि सर्वात कमी आहे हायेस्ट पोझिशनला, कारण मायनस एम जी आहे. ओके, म्हणजे जर आपल्याला क्वेश्चन जर आला एम सी क्यूमध्ये की स्ट्रिंगचे सर्वात जास्त चान्सेस ब्रेक होण्याचे कोणत्या पोझिशनला आहे, तर ज्या पोझिशनला टेन्शन जास्त असेल ती पोझिशन, म्हणजे स्ट्रिंगची पॉसिबिलिटी सर्वात जास्त कुठे ब्रेक होण्याची आहे? लोएस्ट पोझिशनला. समजतंय का? ओके, बरं. आता आपण अशा या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये मिनिमम स्पीड या वेगवेगळ्या पोझिशनला किती असणार आहे त्याचा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. म्हणजे हे जे व्ही एल आहे याचा काय फॉर्म्युला येणार आहे? व्ही एम किंवा व्ही एच है ना, या सर्वांचा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. ओके, मग क्वेश्चन लिहा. Obtain the expression for the minimum linear speed in VCM first at highest position, secondly at
लोएस्ट पोझिशन आणि थर्ड लिहा ॲट मिडल पोझिशन. ओके. बघा या तिघही पोझिशन आहे, हायेस्ट, लोएस्ट आणि मिडल पोझिशन. तर पहिलं स्टेटमेंट लिहा बरं. कन्सिडर, आपण जे लास्ट स्टेटमेंट लिहिलं की नाही, लास्ट डेरिवेशनला काय लिहिलं होतं बघा बरं. फर्स्ट स्टेटमेंट तेच लिहायचं आहे. कन्सिडर ऑब्जेक्ट ऑफ मास एम टाईड ॲट द एंड ऑफ स्ट्रिंग टू परफॉर्म वर्टिकल सर्क्युलर मोशन विथ रेडियस आर. लिहा. बरं, आता इकडे लक्ष द्या. लिहिलं का पहिलं स्टेटमेंट? बरं, आता आपल्याला पहिल्यांदा कोणत्या पोझिशनला फाइंड आउट करायचं आहे सांगा बरं. हायेस्ट पोझिशनला फाइंड आउट करायचं आहे. ओके, मग हेडिंग द्या ॲट हायेस्ट पोझिशन. बरं, ॲट हायेस्ट पोझिशनला आपण मिनिमम स्पीड काय घेणार बरं, VH, आणि टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग काय असणार आहे बरं, TH. ओके, लिहा VH मिनिमम स्पीड ॲट हायेस्ट पोझिशन. आणि TH काय लिहिणार बरं, टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग ॲट हायेस्ट पोझिशन. बरं, आता इकडे 2 मिनटं लक्ष द्या, मग आपण पुढचं स्टेटमेंट लिहू. बघा, जर व्हर्टिकल सर्क्युलर मोशन कंटिन्यू करायची असेल तर टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग ओके सॉरी बघा, टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग in vertical circular motion
शुड बी ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. आलं का लक्षात? म्हणजे जेव्हा स्ट्रिंग ह्या पोझिशनला असेल तेव्हा ह्या स्ट्रिंगचं टेन्शन काय असलं पाहिजे? 0 असलं पाहिजे किंवा 0 पेक्षा जास्त असलं पाहिजे. आलं का लक्षात? जर टेन्शन 0 पेक्षा जर कमी झाला तर स्ट्रिंग लूज होईल आणि हा जो काही ऑब्जेक्ट असेल तो खाली येईल, म्हणजे ती व्हर्टिकल मोशन होणार नाही. म्हणजे व्हर्टिकल सर्क्युलर मोशन होण्यासाठी मिनिमम टेन्शन 0 तरी पाहिजे किंवा त्याच्यापेक्षा जास्त पाहिजे. आलं का लक्षात? मग नेक्स्ट स्टेटमेंट लिहा. टू कंटिन्यू VCM tension along the string at highest position should be 0 or greater than 0. should be 0 or greater than 0. तुम्ही ब्रॅकेटमध्ये असं लिहा TH, ब्रॅकेटमध्ये असं लिहून टाका TH ग्रेटर दॅन ऑर इक्वल्स टू 0. ओके. बरं, आता आपल्याला हा स्पीड कोणता काढायचा आहे माहिती आहे का? मिनिमम स्पीड. मग फॉर द मिनिमम स्पीड आपण टेन्शन काय पुट करणार बरं? मिनिमम. आलं का लक्षात? ओके, येते का लक्षात? म्हणजे हा स्पीड जर आपल्याला इथं मिनिममच पाहिजे असेल तर मिनिमम टेन्शन टाकू आपण इथं. येतं आहे लक्षात? बरं, आता टेन्शनचा काय फॉर्म्युला आहे सांगा बरं आपल्याकडे? अलॉंग द स्ट्रिंग ॲट हायस्ट पोझिशन -mg. मग आपण लिहू वी नो TH इक्वल्स टू mv² अपॉन r मायनस mg. ओके. मग फॉर मिनिमम स्पीड TH ची व्हॅल्यू काय टाकणार सांगा बरं? 0. मग इथं जर 0 टाकलं mv² अपॉन r मायनस mg. mg इकडे येणार, काय होणार बरं? प्लस होणार आहे. म्हणजे mg इज इक्वल्स टू mv² अपॉन r. बरं, mm काय झाला? कॅन्सल. rg vh काय करणार सांगा बरं? टेक स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट घेतला तर VH काय येणार? अंडर रूट RG. बघा, हा मिनिमम स्पीड आला. बरं, इथपर्यंत समजलं? येस, कोणाला काही डाऊट आहे? ओके, चलायचं पुढे. आता आपल्याला कोणती पोझिशन आहे बरं दुसरी? ओके, ॲट लोएस्ट पोझिशन.
बरं, आता सपोज हा ऑब्जेक्ट या लोएस्ट पोझिशनला आला, इथं आपण मिनिमम स्पीड काय घेणार, VL. बरं, आता आपण इथं रेफरन्स लेवल आपण काढून घेऊ, कारण आपल्याला जर हाईट मोजायची असेल, सपोज मी तुम्हाला रेफरन्स लेवल पहिल्यांदा काढतो काय आहे ते. बघा, मी ह्या लाईनला म्हणणाऱ्या आहे रेफरन्स लेवल. म्हणजे मला जेव्हा प्रत्येक पोझिशनची हाईट मोजायची असेल तर मी ह्या लेवलपासून मोजणार. येते का लक्षात? म्हणजे आता मी ह्या फ्लोअरवर इथं उभा आहे, मला जर माझी हाईट मोजायची असेल तर ही जी काही प्लॅटफॉर्म आहे तिला मी काय मानेल बरं, रेफरन्स लेवल. आलं का लक्षात? मी जर कधी त्या फ्लोअरवर उभा असेल त्या फ्लोअरला काय मानेल, रेफरन्स लेवल. मी अगदी खाली ऑन द रोड उभा असेल तर रोडच्या सरफेसला काय मानेल बरं, रेफरन्स लेवल. तिथून मी हाईट मोजणार. येते का लक्षात? बरं, आता बघा, ही रेफरन्स लेवल घेतली मी. मग आता ही लोएस्ट पोझिशन आहे. ही कोणती पोझिशन आहे, लोएस्ट पोझिशन. आता लोएस्ट पोझिशनची रेफरन्स लेवलपासनं हाईट किती येणार सांगा बरं, 0. येते का लक्षात? म्हणजे हाईट ऑफ लोएस्ट पोझिशन किती आली माहिती आहे का, हाईट ऑफ, बरं आपण दुसरा पेन घेऊ. बघा, हाईट ऑफ लोएस्ट पोझिशन, HL घ्यायची का, H आहे का इथं, हाईट, चला HL 0 येणार आहे. सपोज मिडल पोझिशन, ही कोणती पोझिशन आहे मुलांना, मिडल पोझिशन आहे की नाही, ही मिडल पोझिशन आहे. मग मिडल पोझिशनची हाईट या हाईटपासनं इथनं किती असणार आहे सांगा बरं, मिडल पोझिशनची हाईट. मिडल पोझिशनची हाईट किती असणार आहे, हाईट ऑफ मिडल पोझिशन झिरो. आलं का लक्षात? मला जर हायेस्ट पोझिशनची हाईट पाहिजे असेल तर हे बघा, ही हायेस्ट पोझिशन आहे. या हायेस्ट पोझिशनची जर हाईट मला लिहायची असेल तर काय लिहिणार बरं, हाईट ऑफ हायेस्ट पोझिशन. ही पण 0 लिहिली मिडलची. मिडलची कोणी 0 सांगितली रे, कोणीच नाही. मग 0 का लिहिली आपण रे, सर तुम्हीच लिहिली. हां, काय येणार सांगा बरं मिडल पोझिशनची हाईट. याची जर रेडियस R असेल, याची रेडियस किती बरं, R. मग हाईट ऑफ मिडल पोझिशन किती येणार सांगा बरं, R येणार आहे. नाही दिसत का रे नीट? बघा, हाईट ऑफ मिडल पोझिशन R येणार आणि हाईट ऑफ हायेस्ट पोझिशन काय येणार, 2R. समजतंय का? हे बघा, लोएस्टची हाईट 0, मिडलची हाईट R आणि हायेस्टची हाईट किती बरं, 2R. समजले प्रत्येकाला? बरं, आता आपल्याला जेव्हा लोएस्ट पोझिशनची वेलॉसिटी काढायची आहे तर लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीचा आपल्याला यूज करायचा आहे. ओके, मग अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, इथं जेवढी टोटल एनर्जी असणार आहे तेवढीच टोटल एनर्जी पण लोएस्ट पोझिशनला असणार आहे. म्हणजे अकॉर्डिंग टू द लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन इक्वल्स टू टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन. ओके, मग बघा, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी, टोटल एनर्जी ॲट कोणती पोझिशन बरं, लोएस्ट पोझिशन
must be equals to total energy at highest position. समजतंय का? मग टोटल एनर्जी हायेस्ट पोझिशनची काय असणार आहे बरं? टोटल एनर्जी सम ऑफ व्हॉट? कायनेटिक एनर्जी प्लस, मग आपण तेच लिहिणार बघा, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी लोएस्ट पोझिशनची मस्ट बी इक्वल्स टू कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी कोणत्या पोझिशनची? समजलं? आता आपण एनर्जी लिहून टाकू प्रत्येकाच्या. आता बघा, कायनेटिक एनर्जी लोएस्ट पोझिशनची वेलॉसिटी VL आहे, याचं मास m आहे, कायनेटिक एनर्जी किती सांगा बरं? होय कसं हे झिरो नाही येणार ना? झिरो आलं तर इथंच वर्टिकल सर्क्युलर मोशन संपून जाईल ना, है ना? म्हणजे इथं झिरो येणार नाही. बरं, मग काय लिहिणार? कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला काय मेन? हाफ mv². मग लोएस्ट पोझिशनची कायनेटिक एनर्जी हाफ mvL². समजलं का? ओके हां, प्लस पोटेन्शियल एनर्जी काय येणार सांगा बरं? mgh. हाईट ऑफ काय बरं? लोएस्ट पोझिशन लिहू, नंतर झिरो टाकू, चालेल का? आता कायनेटिक एनर्जी हायेस्ट पोझिशनची नाही. हे बघा, कोणत्याही पोझिशनला वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये झिरो स्पीड नसतो. आले का लक्षात? ओके हां, फक्त तो झिरो केव्हा असेल मी तुम्हाला नंतर सांगेल, पण जेव्हा स्ट्रिंग असेल आणि वर्टिकल सर्क्युलर मोशन चालू असेल तर कोणत्याही पोझिशनला व्हेलॉसिटी झिरो येणार नाही, मिनिमम असेल. नो डाऊट आपण बघितलेलं आहे, ही प्रत्येक व्हेलॉसिटी आपण मिनिममच काढतो आहे. त्यातल्या त्यात सर्वात कमी कुठे येणार आहे आपण ते पण लिहिलेलं आहे. कोणत्या पोझिशनला येणार आहे व्हेलॉसिटी सर्वात कमी? मिनिमम हायेस्टला. ओके, पण तरीसुद्धा तिथं ती झिरो नसणार आहे. ओके, कारण ती आपण काढलीच नाही बघा, √RG काढली की नाही आपण? झिरो आहे का ती? नाही. बघा आता कायनेटिक एनर्जी हाफ mvh² प्लस पोटेन्शियल एनर्जी काय बरं? mg हाईट ऑफ हायेस्ट पोझिशन. समजलं का? आपण रेफरन्स लेवलपासनं हाईट का मोजली होती? कारण आपल्याला पोटेन्शियल एनर्जी हा जो काय हाईट आहे तो आपल्याला इथं पुटअप करायचा आहे. बरं, आता इथं आपण काय काय सबस्टिट्यूट करणार आहे मुलांनो? सबस्टिट्यूट हाईट ऑफ लोएस्ट पोझिशन किती बरं? 0. नंतर हाईट ऑफ हायेस्ट पोझिशन काय टाकणार आहे आपण? 2r. आणि तुम्ही जर बघितलं VH² काय टाकणार आहे आपण? RG. ओके, VH² टाकणार आहोत आपण RG. आता बघा, म्हणजे इथं हाफ mvL², इथं हाईट झिरो टाकली, 0 × mg काय लिहिणार सांगा बरं? 0 इज इक्वल्स टू हाफ mvh² काय टाकणार आपण? RG प्लस mg आणि काय बरं? 2r. बरं बघा आता हाफ mrg प्लस काय बरं? 2mrg. बरं, आता हे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ आपण. 2 × 2 4, 4 mrg प्लस mrg किती बरं? 5 mrg/2. चला हे आपण ॲज इट इज लिहू. आता फ्रॉम बोथ द साईड हे बघा, हा 2 काय झाला? mm काय झाला? म्हणजे VL² काय आला माहिती आहे का? मग आता टेक स्क्वेअर रूट. मग स्क्वेअर रूट जर घेतला तर काय आलं बरं? VL इक्वल्स टू √5RG.
समजलं का सांगा बरं? ओके, म्हणजे ॲट लोएस्ट पोझिशन आलं. ओके, आता सिमिलरली आपण कोणत्या पोझिशनला फाइंड आउट करणार आहोत आता? मिडल पोझिशनला. कोणती पोझिशन? बरं हे लिहिलं का तुम्ही आत्ता? बरं लिहून घ्या, मग आपण मिडलचं करूया. लिहा. झूम करू थोडं. ओके, झालं आहे. बरं, आता आपल्याला मिडल पोझिशनला, आता मिडल पोझिशनला वेलॉसिटी काय सांगा बरं? VM हा मिनिमम स्पीड आहे. तर बघा, थर्ड ॲट मिडल पोझिशन. बरं, अकॉर्डिंग टू लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. आता आपण मिडल पोझिशनची आपण टोटल एनर्जी आयदर लोएस्टची पण इक्वेट करू शकतो किंवा हायेस्टची पण. आलं का लक्षात? बरं, आपण लोएस्टची का करायची? कारण त्याचं डायरेक्ट पोटेन्शियल एनर्जी एका पोझिशन 0 टाकतं, म्हणून लवकर उत्तर येतं. जर आपण हायेस्टची केलं तर पी पण लिहायला लागेल आणि कायनेटिक एनर्जी पण लिहायला लागेल. ठीक आहे ना, अननेसरी स्टेप्स वाढून जातील. आपण काय करायचं? लोएस्ट बरोबर इक्वेट करायचं. चालेल का?
मग बघा, टोटल एनर्जी मिडल पोझिशनची इक्वल्स टू टोटल एनर्जी कोणत्या पोझिशनची? लोएस्ट पोझिशनची. टी एम नाही, तो टीई आहे. बरं, मग आता टोटल एनर्जी के ई प्लस पीई मिडल पोझिशनची इक्वल्स टू के ई प्लस पीई लोएस्ट पोझिशनची. समजतंय का? मग आता कायनेटिक एनर्जी मिडल पोझिशनची काय लिहिणार सांगा बरं? हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस एम जी हाईट ऑफ मिडल पोझिशन. बरं, कायनेटिक एनर्जी हाफ एम लोएस्टची लिहितो आपण प्लस पोटेन्शियल एम जी एच हाईट ऑफ लोएस्ट पोझिशन. आता इथं आपल्याला काय काय सबस्टिट्यूट करायचं आहे बघा. आपल्याला एच एम सबस्टिट्यूट करायचं आहे. किती बरं? आर व्ही एल स्क्वेअर काय सबस्टिट्यूट करणार आपण? 5 RG आणि हाईट ऑफ लोएस्ट पोझिशन 0. बघा बरं, समजलं काय? बघा, व्ही एल स्क्वेअर 5 RG है ना. बरं बघा, मग आता हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस एम जी आर हाफ एम व्ही एल स्क्वेअर 5 RG प्लस हे पूर्ण टर्म काय लिहिणार आपण? 0. आता आपण हा MRG तिकडं जाऊ देऊ. हाफ एम बघा 5 MRG/2 मायनस तिकडं जाईल हा MRG. बरं, ही स्टेप समजली का? हे बघा, आपण 5 MRG/2 लिहिलं आणि हे जे MRG आहे ते आपण तिकडं गेलं तर काय होणार बरं? मायनस. मग क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊ. 2ने याला मल्टिप्लाय करायचं. मग 5 MRG मायनस 2 MRG किती आलं? 3 MRG/2. बघा, हाफ एम लिहू डायरेक्ट 3 MRG/2. बरं, आता याच्यात काय काय कॅन्सल होतो आहे? 2 कॅन्सल झाला, MM कॅन्सल झाला, म्हणजे काय राहिलं सांगा बरं? VM स्क्वेअर इक्वल्स टू 3RG. मग काय घेणार आपण परत इथं? येस, स्क्वेअर रूट घेणार. टेक स्क्वेअर रूट. म्हणजे VM इज इक्वल्स टू काय आलं? अंडर रूट 3RG. समजलं का सांगा मला? ओके, लिहून घ्या.
ओके. बरं झालं आहे का? हां, डायग्राम काढा. हां, ओके. बरं. बरं, आता इकडे लक्ष द्या. आता ही जी व्हर्टिकल सर्क्युलर मोशन, ह्या व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये टोटल एनर्जी कॉन्झर्व्ड असते, हे आपल्याला दाखवायचे, प्रूव्ह करायचं आहे. ओके. मग क्वेश्चन लिहा. शो दॅट total energy in VCM remains constant. बरं, आता आपण प्रत्येक पोझिशनला
टोटल एनर्जी काढूया. डायग्राम हीच राहणार आहे. बघा आता बघा बरं, आपल्याला काय दाखवायचं आहे? टोटल एनर्जी इज कॉन्झर्व्ड हे दाखवायचं आहे. हे आपल्याला दाखवायचं आहे. आलं का लक्षात? मग आता पहिल्यांदा आपण लोएस्ट, हायेस्ट आणि मिडल पोझिशन तिघं पोझिशनला जर सारखीच आली तर आपण काय हेन्स इट शोज दॅट टोटल एनर्जी इज कॉन्स्टंट. ठीक आहे. आता बघा पहिल्यांदा फर्स्ट कोणती पोझिशन घेणार आपण? ॲट लोएस्ट पोझिशन. बरं, लोएस्ट पोझिशनला टोटल एनर्जीचा फॉर्म्युला सांगा बरं, किंवा टोटल एनर्जीचा काय फॉर्म्युला आहे बरं? नाही, पहिल्यांदा कायनेटिक एनर्जी प्लस टोटल एनर्जी, कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग ही आपण कोणत्या पोझिशनला फाइंड आउट करतोय? लोएस्ट पोझिशनला. हाफ एम व्ही एल स्क्वेअर प्लस एम जी एच, हाईट ऑफ लोएस्ट पोझिशन. बरं, आता आपल्याला व्ही एल माहिती आहे. काय रे व्ही एल आपण काय फाइंड आउट केलेलं सांगा बरं? √5 RJ म्हणजे आपण काय इथं पुट काय करणार? व्ही एल स्क्वेअर डायरेक्ट पुट करू आपण 5 RG. चालेल का? मग बघा टोटल एनर्जी हाफ एम 5 RG आणि इथं हाईट ऑफ लोएस्ट पोझिशन काय टाकणार आहे रे आपण? म्हणजे हे पूर्ण टर्म काय येणार आहे? म्हणजे आपल्याला आला 5/2 mRG. चला याला नंबर 1 देऊन टाकू. ओके. आता सेकंड कोणती पोझिशन आहे? मिडल पोझिशन. ॲट मिडल पोझिशन बघा टोटल एनर्जी अगेन ॲट मिडल पोझिशन इज सम ऑफ KE प्लस PE. बरं, कायनेटिक एनर्जी हाफ एम व्ही एम स्क्वेअर प्लस MGH, हाईट ऑफ. बरं, आता इथं आपण काय पुट करणार आहे बघा बरं? व्ही एम काय होतं बरं फॉर्म्युला मला सांगा? √. मग त्याचा स्क्वेअर केला तर काय टाकणार आपण? 3RG. आणि मिडल पोझिशनची हाईट किती टाकणार आपण? R. मग बघा टोटल एनर्जी मिडलची हाफ एम 3RG प्लस MGR. मग हे बघा 3/2 mRG प्लस काय बरं? MRG. 2 तिकडे घेऊन जा. 2ने मल्टिप्लाय केलं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. 2 + 5 2 + 3 5 mRG/2. हे बघा याला इक्वेशन नंबर 2 देऊ आपण. अरे इकडे आहे का अजून? बघा आता हां बघा आता कोणती पोझिशन राहिली? अरे हां थर्ड.
at highest position. बघा टोटल एनर्जी at highest position KE plus PE half mVh square plus mg height of. बरं इथं काय लिहिणार आपण व्ही एचची व्हॅल्यू काय बघा बरं. हे बघा इथं काय फॉर्म्युला आला होता व्ही एचचा माहिती आहे का तुम्हाला. अंडर रूट आर जी होता की नाही, त्याचा स्क्वेअर करणार आपण आर जी, आणि हाईट ऑफ हायेस्ट पोझिशन 2r. मग टोटल एनर्जी ॲट हायेस्ट पोझिशन काय लिहिणार बरं, हाफ एम आर जी प्लस एम जी इंटू 2r. मग बघा एम आर जी बाय 2 प्लस 2mRg. बघा असं लिहिलं काय ना असं लिहिलं काय, वन अँड द सेम बरं का. 2 2 किती बरं 4 प्लस 1 5mRg बाय 2 5mRg बाय 2. बघा मग काय लिहिणार फ्रॉम इक्वेशन 1 2 and 3. टोटल एनर्जी इन VCM काय बरं रिमेन कॉन्स्टंट किंवा रिमेन्स कॉन्झर्व्ड. आलं का लक्षात, लिहा.
आणि जर कधी काही एक्स्ट्रा असेल तर आपल्याला ते NCERTच्या सिलेबसमध्ये पण आहे बरं का. आता इथं 5 MRG तुम्हाला कदाचित इथे दिसणार नाही. दिसलं का 5 MRG टेक्स्टबुकमध्ये? नाही दिसलं. दिसलं का? आहे गे आहे आहे तर मला नाही दिसलं म्हणून म्हटलं. नाही 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 हे आहे रे. टोटल एनर्जी नाही दिसलं आपल्याला. इथं या लाईनमध्ये कुठे दिलेलं आहे का? नाही दिसलं, हरकत नाही. पण हे फॉर्म्युला तुम्हाला नीटला CETला JEEला हे फॉर्म्युला राहणार आहे. आलं का लक्षात? हां येस, काही डाऊट आहे? काहीच डाऊट नाही आहे? ओके बरं, आता इकडे लक्ष द्या. आता वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपण थोडं 30 मिनिट्स एक्सटेंड करतो आहे. ओके ठीक आहे. हां बघा, वर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला टेन्शन हे वेगळ्या पोझिशनला किती असतं ते प्रूव्ह करायचं आहे. म्हणजे टेन्शन, मिनिमम टेन्शन हायेस्ट पोझिशनला 0 असतं हे प्रूव्ह करायचं आहे. मिडल पोझिशनला 3 mg असतं, लोएस्ट पोझिशनला 6 mg असतं आणि त्यांच्यातला डिफरन्स पण आपल्याला विचारतात. ओके, तर आपण एक क्वेश्चन लिहा. show that tension along the string आता टेन्शन फक्त नका लिहू. शो दॅट मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग. मिनिमम, कारण हे टेन्शन बदलूही शकतं, पण आपल्याला मिनिमम टेन्शनसाठी हे प्रूव्ह करायचं आहे ना. काय लिहिला क्वेश्चन? शो दॅट मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग. लिहा ॲट, डायरेक्ट लिहितो मी. कोणती पोझिशन आहे बरं ही? 0 दाखवायचं आपल्याला. दुसरं दाखवायचं आपल्याला मिडल पोझिशन. काय दाखवायचं आपल्याला? 3 mg. आणि तिसरी लोएस्ट पोझिशनला काय दाखवायचं आहे? 6 mg. अँड परत याला जोडून एक क्वेश्चन लिहा. अल्सो शो दॅट टेन्शन डिफरन्स फर्स्ट TL मायनस TH 6 mg दाखवायचा आहे. सेकंड TM मायनस TH दाखवायचं आहे 3 mg. आणि अजून काय येऊ शकतं रे? TL मायनस TM. काय दाखवायचं आपल्याला? 3 mg. बघा, म्हणजे हे दाखवलं का यांच्यातला डिफरन्स आहे फक्त. हे आपण 1 2 3 पॉईंट प्रूव्ह केले की आपोआप हे तिघही पॉईंट प्रूव्ह होणार आहेत. आलं का लक्षात? मग आता 1 बाय 1 आपण करूया. चला, बघा, आता आपल्याला मिनिमम टेन्शन अलॉंग द स्ट्रिंग ॲट हायेस्ट पोझिशनचा आपल्याकडे फॉर्म्युला आहे. बघा फर्स्टमधलं आपण हे फर्स्ट घेऊया. म्हणजे याला फर्स्ट नंबर दिला होता सपोज आपण, आणि याला सेकंड नंबर. याचे तिघं प्रूव्ह करू, नंतर याचे तिघं प्रूव्ह करू. ठीक आहे. तर फर्स्टमध्ये फर्स्ट मिनिमम टेन्शन अलॉंग स्ट्रिंग ॲट हायेस्ट पोझिशन. काय रे मुलांना, फॉर्म्युला सांगा मला. मायनस काय बरं? बरं, इथं आपण VH स्क्वेअरची व्हॅल्यू काय टाकू शकतो रे सांगा? RG टाकू की नाही आपण? मग बघा TH इक्वल्स टू
एम आर जी अपॉन आर मायनस एम जी. आर आर काय झाला रे? एम जी मायनस एम जी. म्हणजे हे आर आर कॅन्सल झाला म्हणजे एम जी आला मायनस एम जी. काय आलं बरं? 0. पहिलं प्रूव्ह झालं. समजतंय का? बघा एकदम सिम्पल आहे. हे पहिलं प्रूव्ह झालं. दुसरं काय सांगा बरं? बरं आता वी नो कोणत्या पोझिशनला घ्यायचं आहे आपल्याला आता? मिडल पोझिशनला. मिडल पोझिशनचं टेन्शन सांगा. फॉर्म्युला एम व्ही स्क्वेअर अपॉन काय बरं? आर. आता व्ही एम काय होता बरं फॉर्म्युला मिडल पोझिशनचा? बोला रे. 3RG. मग मिडल पोझिशन एम इंटू 3RG अपॉन काय बरं? आर. आर आर विल गेट काय आलं सांगा बरं? 3mg. बघा दुसरं प्रूफ आलं. हे पहिलं हे दुसरं. तिसरं बघा आता. तिसरं प्रूफ वी नो. आता कोणत्या पोझिशन आहे? लोएस्ट. काय फॉर्म्युला आहे? बरं आता इथं मला सांगा लोएस्ट पोझिशनची मिनिमम व्हेलॉसिटी किती आहे? हां ओके. त्याचा स्क्वेअर आहे बरं का. व्ही एल असेल तर √5RG आहे. ओके. हां 5RG तर आपण पुट केला एम इंटू 5RG अपॉन आर प्लस एम जी. आर आर विल गेट म्हणजे 5mg प्लस एम जी. किती आलं सांगा बरं? बघा 6mg. आलं का लक्षात? म्हणजे आपण हे काय घेतले बरं? सर्व टेन्शन घेतले, इंडिव्हिज्युअल टेन्शन घेतले आपण, है ना? तुम्ही टेन्शन घेता का? नाही घेत ना? अजिबात घेऊ नका. ओके. फक्त प्रयत्न करत राहा. ओके. हां आपले एफर्ट्स द्यायचे है ना? हां बरं आता आपण टेन्शन डिफरन्स बघूया. टेन्शन डिफरन्स बरं टेन्शन डिफरन्समध्ये फर्स्ट डायरेक्ट आपण लिहू आता TL मायनस TH. TL मायनस TH काय बघा बरं रे? TL मायनस TL किती आहे? 6mg. 6mg मायनस 0 किती रे? 6mg. आलं प्रूफ. TL मायनस इथं TH आहे नाही का? इथं TH आहे. TL मायनस TH. TL मायनस TH. आलं का पहिलं प्रूफ? बघा बरं. आता दुसरं प्रूफ कोणतं आहे बरं? दुसरं TM मायनस TH. TM किती आहे? 3mg मायनस किती? 0. म्हणजे TM मायनस TH किती आलं? 3mg. बघा हे दुसरं. तिसरं बघा याच्यातलं काय आहे? TL मायनस TM. TL किती आहे? 6mg आणि TM किती आहे? 3mg. 6 मायनस 3 किती येणार सांगा बरं? 3mg. बरं आपण जरी हे डेरिवेशन लिहिलं आहे याचं MCQजमध्ये बरेच क्वेश्चन्स तयार होतात. आलं का लक्षात? आता लिहून घ्या.
ओके डन. बरं आता आत्तापर्यंत आता काय बघितलं आपण, एका स्ट्रिंगला आपण एक ऑब्जेक्ट मानला आणि तो व्हर्टिकल सर्क्युलर मोशन परफॉर्म करतो. त्याच्याऐवजी काय आहे, एक वेटलेस रॉड आहे. वेटलेस रॉड, याला वेट नाही आहे, त्याला ऑब्जेक्ट आपण टाय केला आणि त्याला व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवला. तर असं जेव्हा करू त्यावेळेस प्रत्येक पोझिशनला मिनिमम व्हेलॉसिटी किती असेल त्याचा आपल्याला फॉर्म्युला तयार करायचा आहे. त्याचबरोबर टेन्शन किती असेल. ओके. बरं समजलं का? काय सांगितलं आहे की वेटलेस रॉडच्या एंडला ऑब्जेक्ट टाय केला आणि त्याला सर्क्युलर मोशनमध्ये, व्हर्टिकल सर्क्युलर मोशनमध्ये फिरवलं. तर प्रत्येक पोझिशनला मिनिमम व्हेलॉसिटी किती आणि टेन्शन किती. ओके, मग क्वेश्चन लिहा. ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर, जास्त तर नाही होते ना, हां, ऑब्टेन द एक्सप्रेशन फॉर द मिनिमम स्पीड and the tension when the object is tied to the weightless rod to perform VCM, to perform VCM. ओके, मग स्टेटमेंट लिहा. कन्सिडर the object of mass m tied to weightless rod and is performing VCM with radius r, with radius r. मग बघा आता बघा, अशा पद्धतीने हा वेटलेस रॉड आहे. या वेटलेस रॉडला हा असा ऑब्जेक्ट बांधलेला आहे आणि तो काय परफॉर्म करतोय मुलांना, असा VCM. समजलं का? हा वेटलेस रॉड आहे आणि ऑब्जेक्ट आहे. बरं आता बघा, बरं का, सर्वांचं आता इकडं लक्ष पाहिजे. हा रॉड आहे. ओके, बरं, याला मुळात काही टेन्शन, इथं याला टेन्शनची गरज आहे का? आता काहीच टेन्शनची गरज नाही आहे, बरोबर आहे. बरं मला सांगा, याला तरी व्हेलॉसिटीची गरज आहे का? आता काहीच नाही, फक्त सोडायचा. इथं आपण त्याला हिंज केलेला आहे, असा मस्तपैकी तो येणार. इन दिस केस मिनिमम व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन आपण काय घेऊ शकतो? 0. येते का लक्षात? म्हणजे ह्या हायेस्ट पोझिशनला मिनिमम व्हेलॉसिटी काय येणार बरं? 0. आले लक्षात? ओके,
मग स्टेटमेंट लिहा. In this case, minimum velocity at highest position, minimum velocity at highest position should be काय रे मुलांनो? 0. आलं का लक्षात? म्हणजे बघा, आपल्याला मिनिमम व्हेलॉसिटी ॲट हायेस्ट पोझिशन मिळाली 0. ॲट हायेस्ट पोझिशन व्ही एच काय मिळाली आपल्याला सांगा बरं? 0. चला पहिलं झालं आपलं. आलं का लक्षात? ओके. बरं, आता ॲट कोणती पोझिशन घ्यायचं आपल्याला? मिडल पोझिशन घ्यायचं का? बरं, आपण मागचं डेरिव्हेशनमध्ये बघूया बरं. हे नाही, याच्या मागे आपण इरेज केलं होतं का रे? काय म्हणतात बघू बरं. हो रे, इरेज करून टाकलं आपण, इरेज केलं होतं. चला ठीक आहे, हरकत नाही. आता आत्ताचं कुठे गेलं रे आपलं? का गेलं ते पण? हां, आलं आहे बघा. आता आपण कोणत्या पोझिशनचं घ्यायचं सांगा बरं? मिडल पोझिशनचं घेऊ किंवा लोएस्ट पोझिशनचं घेऊ? आता बघा, लोएस्ट पोझिशन. ॲट लोएस्ट पोझिशन बघा, टोटल एनर्जी आपण काय करू शकतो बरं? इक्वेट करू शकतो ना, है ना? मग आपण ॲट लोएस्ट पोझिशन टोटल एनर्जी कोणत्या पोझिशनला घेणार? आता आपण लोएस्टला घ्यायचं आहे. लोएस्ट इज इक्वल्स टू टोटल एनर्जी ॲट कोणती पोझिशन बरं? हायेस्ट पोझिशन. बरं, टोटल एनर्जी ॲट लोएस्ट पोझिशन हाफ एम व्ही एल स्क्वेअर प्लस एम जी एच हाईट ऑफ. डायरेक्ट लिहिलं चालेल ना? एकदा आपण केलेलं हे. प्लस इज इक्वल्स टू हाफ एम व्ही एच स्क्वेअर प्लस एम जी एच हाईट ऑफ. बरं, आता आपल्याला माहिती आहे ही हाईट किती बरं? ही हाईट लोएस्टची 0. मिडलची किती बरं हाईट? मिडल पोझिशनची आहे R. आणि हायेस्ट पोझिशनची किती बरं? आलं का लक्षात? मागची डायग्राम ॲज इट इज आहे. ओके. मग बघा, हा व्ही एल हाफ एम व्ही एल प्लस एम जी हाईट ऑफ लोएस्ट पोझिशन काय बरं? 0. लिहू का 0? हाफ एम ही पण काय रे मुलांनो? 0 प्लस एम जी हाईट ऑफ हायेस्ट पोझिशन किती आहे? 2R. आता फक्त इकडं असं राहिलं बघा, हाफ एम व्ही एलचा स्क्वेअर काय बरं? 2mRg. बघा, एम काय झाला? हा 2 तिकडं जाऊन काय होणार सांगा बरं? मल्टिप्लाय होईल ना, 4Rg. स्क्वेअर रूट घ्या, टेक स्क्वेअर रूट. येस, स्क्वेअर रूट जर घेतलं तर काय येतं? व्ही एल इज इक्वल्स टू अंडर रूट. तुम्ही 4Rg लिहू शकतात किंवा काय लिहू शकतात बरं? 2 अंडर रूट काय बरं? Rg, है ना? आपल्या MCQजमध्ये काय ऑप्शन आहे? दोघांपैकी तो लिहू शकतात. ओके. आता कोणती पोझिशन राहिली मुलांनो? मिडल पोझिशन राहिली. थर्ड, ॲट मिडल पोझिशन मिडल पोझिशनचं काय येणार सांगा? टोटल एनर्जी
मिडल पोझिशनची इक्वल्स टू टोटल एनर्जी कोणाची बरं, कोणाची घ्यायची आपल्याला, हायची घेऊन टाकायची का, कारण तिथं झिरो आहे ना सर्व बरंचसं. बघा मग हायेस्ट हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस एम जी एच हाईट ऑफ मिडल पोझिशन हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस काय रे एम जी एच हाईट ऑफ हायेस्ट पोझिशन. बरं, हाफ एम व्ही स्क्वेअर प्लस एम जी काय बरं आर इज इक्वल्स टू, हे डायरेक्ट काय येणार सांगा बरं, झिरो येणार की नाही, प्लस एम जी काय बरं 2R. आता एम आर जी तिकडं घेऊन जाऊ आपण, हाफ एम व्ही एमचा स्क्वेअर हे 2MRG मायनस MRG. बरं काय येणार बरं, हे फक्त MRG येणार. ओके, मग हाफ एम व्ही एम स्क्वेअर MM विल गेट, म्हणजे VM स्क्वेअर किती आलं 2RG. स्क्वेअर रूट घेतला काय येणार सांगा बरं, अंडर रूट काय बरं 2RG. अंडर रूट 2RG. समजलं का कशा पद्धतीने ही वेलॉसिटी आली इन केस ऑफ वेटलेस रॉड. ओके, लिहून घ्या. नाही ड्रॉ करून घ्या ना, वेटलेस रॉड दाखवायला लागेल ना तुम्हाला, स्ट्रिंग नाही आहे ते, वेटलेस रॉड दाखवा. म्हणजे डायग्राममध्ये काहीच चेंज नाही आहे.
अजूनही काही मुलं ॲबसेंट आहे का? मुलींमध्ये कोणी ॲबसेंट आहे? म्हणजे इथं ही लोएस्ट पोझिशन दाखवा, इथं लिहा VL, ही मिडल पोझिशन दाखवा, इथे लिहा VM. बरं, ओके. याच्यातला अजून एक पार्ट कोणता राहिलेला आहे रे याच डेरिवेशनमधला? आपल्याला टेन्शन फाइंड आउट करायचं. टेन्शन मग आपण नेक्स्ट लेक्चरला आपण टेन्शन आणि मग त्याच्या पुढचा पार्ट घेऊ. ओके.